गटशेतीची कल्पना 2-4 वर्षापूर्वी एक सरकारनं आणली होती योजना. आता ही का फसली तर माझ्या जर आजोबाला किंवा माझ्या पणजोबाला 25 एकर जमीन होती. त्यातली आजोबाला 2 मुलं, तर ते त्यांना 12.5 एकर. पुन्हा आजोबांना पुन्हा 3 भावंडं झाली, पुन्हा 4-4 एकर आली. माझ्या वडिलांच्या वाटणीला 4 एकर जमीन आली. माझ्या वडिलांनंतर पुन्हा माझ्या वडिलाला 2 मुलं, पुन्हा 2-2 एकर आली. अशी शेतीची विभागणी होत गेलेली आहे. आणि ह्यात सगळा प्रॉब्लेम असा आहे की वाटणीपत्र म्हणजे मृत्यूनंतर जी वारसाच्या हक्कानं जी जमीन मिळते त्याची अजून प्रलंबित कितीतरी महाराष्ट्रात प्रस्ताव प्रलंबित आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं वाटणी झालेली नाही, असे पण काही प्रॉब्लेम आहेत. किंवा मग तोंडी व्यवहार झालेत, शेतूला खा वावर, ते तुला खा, हे मला खातो, अशा पद्धतीनं वाटण्या होऊन वहिवाट चालू झालेले आहेत. आणि गटशेतीचा उद्देश होता सरकारचा की छोट्या छोट्या तुकड्यात विभागलेली शेती आहे ती आपण ही केली पाहिजे. काय की छोटे छोटे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 10-12 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ती शेती केली गेली पाहिजे. आणि त्यामुळं काय फायदा होईल तर उत्पन्नात वाढ होईल, कंपनीची औषधं घेणं स्वस्त पडेल, मार्केटिंगला बरोबर सगळ्यांना सोपं पडेल. या दृष्टीने ती गटशेतीचं एक सरकारची कल्पना होती. पण त्याला काय लोकांनी प्रतिसाद दिला नाही. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.